परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी ठीक आहे, आपले डोळे आपण बंद करू आणि यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. धन्यवाद पिता, धन्यवाद प्रभूजी. जो समय तू आम्हाला दिला परमेश्वर की आम्ही तुझ्या चरणी यावं, हा समय तुझ्याकडून आहे प्रभू. आम्ही तुझी वाणी ऐकावी, तुझा आवाज ऐकावा परमेश्वर पिता. आज ह्या वाढदिवसाच्या प्रसंगी परमेश्वर पिता, जी सर्व तुझी लेकरं आम्ही या ठिकाणी आहोत प्रभू, तू आज आमच्याशी बोल प्रभू. तुझा दास ऐकत आहे, केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे, तू बोलावं आम्ही ऐकावं असू दे. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. ज्या परिवाराने परमेश्वरा आज हे श्रम घेतले आणि सर्वांना इथे एकत्र केलंय दे बापा, त्या परिवाराशी तू बोल, आम्हा प्रत्येकाशी बोल. आज येणारं वचन आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण होईल, यासाठी सहायता आणि मदत कर. त्या वचनाचा प्रकाश आमच्यावर पडू दे आणि प्रभू आम्ही तुझी इच्छा जाणारी यासाठी सहायता कर. माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. धन्यवाद पिता. आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हात येतो. पवित्र आत्म्याने या जागेला नियंत्रित कर, आम्हा प्रत्येकाला नियंत्रित कर आणि तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन. ठीक आहे, आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. आज देवाचं वचन आपल्या सर्वांसाठी आहे. स्मरणा तर खूप लहान आहे, 1 वर्षाची आहे, पण आज मी विश्वास ठेवतो की तिच्या आई वडिलांशी आणि जेवढे आई वडील या ठिकाणी आहेत आपल्या सर्वांशी देव बोलेल. एक वचन आपण काढू, लूकऋषी वर्तमान याचा 18वा अध्याय. लूकऋषी वर्तमान याचा 18वा अध्याय. लूक 18 आणि वचन 15 पासून पुढे आपण वाचू. लूक 18 आणि वचन 15 पासून पुढे. फिर लोग अपने बच्चों को भी उनके पास लाने लगे कि वो उन पर हाथ रखे, परंतु चेलों ने देखकर. आता ठीक आहे, आता मराठीत पण वाचू बरं कोणाकडे असेल तर. नंतर लोकांनी, हा आता लक्ष द्या. नंतर लोकांनी आपली तान्ही बाळकेही येशूने त्या बाळकांना स्पर्श करावा म्हणून त्याच्याकडे आणली. नीट लक्ष द्या, आता माझ्याकडे बघा. देवाचं वचन म्हणतं लोकांनी आपली तान्ही बाळके. तान्ही बाळके कोणाला म्हणतात? तान्ही बाळके कोणाला म्हणू? जे पहिलीला गेले ते तान्ह बाळक असेल का? नाही. ज्याला आई वडील उचलून फिरतात, समजते तुम्हाला? आपण कडेवर उचलून फिरतो त्या लेकरांना तान्ही बाळके म्हटले जातात. आणि त्या लेकरांबद्दल देवाचं वचन सांगतंय, नंतर त्यांनी आपली, लोकांनी, आई बापांनी आपली तान्ही बाळके, लहान बाळके येशू जवळ आणली. आणि त्याच्या मागे त्यांचा उद्देश होता की येशूने त्यांना स्पर्श करावा. बोला, येशूने काय करावा? आई बापांची बायबलमध्ये हे जे आई बाप आहेत जे येशू जवळ आलेले आहेत ना, ते त्यांच्या बाळकांना ह्यासाठी घेऊन आले. त्या लेकरांना आरोग्याची गरज नव्हती, ते लेकर काही आजारी नव्हते, पण त्या आई बापांना एक अपेक्षा होती की आमच्या लेकरांना येशूचा स्पर्श व्हावा. हालेलुया. छोटी बाळकं आहेत, लहान लेकरं आहेत, ते स्वतः येशूला नाही शोधू शकत, स्वतः येशूपर्यंत नाही जाऊ शकत, म्हणून आई बाप त्या लेकरांना येशू जवळ घेऊन गेले. नीट लक्ष द्या. याच्या मागे त्यांचं एकच कारण आहे की ह्या लहान वयात या लेकरांना येशूचा स्पर्श व्हावा. हालेलुया. जेवढे आई वडील इथं बसलेले आहेत, नीट कान देऊन ऐका. तुमच्या लेकरांना लहानपणीच देवाचा स्पर्श होणं गरजेचं आहे, पण हे तेव्हा होईल जेव्हा आई बाप लेकरांना येशू जवळ घेऊन येतील. समजते का? आजकाल मी बघतो जेवढे आई वडील इथं आहेत ना, काही शहरात राहतात, काही गावात राहतात, मोबाईल प्रत्येकाकडे आहे, टीव्ही प्रत्येकाच्या इथं आहे. तुमच्या लेकरांना डोरेमॉन कोण आहे तो माहितीये, तुमच्या लेकरांना पोकेमॉन कोण आहे तो माहितीये, तुमच्या लेकरांना स्पायडरमॅन कोण आहे तो माहितीये, पण तुमच्या लेकरांना इसहाक कोण आहे नाही माहिती, तुमच्या लेकराला दानियल कोण आहे नाही माहिती, तुमच्या लेकराला एलिया कोण आहे नाही माहिती. याचं एक कारण आहे, कारण लहानपणी तुम्ही तुमच्या लेकरांना पोकेमॉन जवळ घेऊन गेले.
लहानपणी तुम्ही तुमच्या लेकरांना डोरेमॉन जवळ घेऊन गेले, लहानपणी तुम्ही तुमच्या लेकरांना स्पायडरमॅन जवळ घेऊन गेले. अरे एवढंच काय, पिक्चरचे हिरो हिरोईन पण तुमच्या लेकरांना माहिती असतात, ते तोंडीपाठ त्यांची नावं सांगतात. पण काय बायबल मधल्या लोकांची नावं तुमच्या लेकरांना माहिती आहे? तुम्ही तुमच्या लेकरांना ज्या जवळ घेऊन जाल ना ते त्याला ओळखायला लागतील. ही आई बापांची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या लेकरांना कोणाजवळ घेऊन जाताय. आई बाप जर लेकरांना जगाजवळ घेऊन गेले ना, तुमची लेकरं जगाला ओळखतील. पण आई बाप आपल्या लेकरांना देवाजवळ घेऊन गेले तर तुमची लेकरं देवाला ओळखतील. हालेलुया, हालेलुया. आता ह्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, परत एकदा वाचा पास्टर तेच वचन. नंतर आई बापांनी लोकांनी आपली तानी बाळके येशूने त्यांना स्पर्श करावा म्हणून येशू जवळ आणली. आता मला एक सांगा, हे जे आई बाप येशू जवळ बाळकांना घेऊन आले ना, हे का घेऊन आले माहिती का? कारण आई बाप पहिले येशूला ओळखत होते. हालेलुया, समजतंय का? हे आई बाप येशूला ओळखून होते आणि म्हणून हे येशू जवळ घेऊन आले. जे आई बापच येशूला ओळखत नाही ना, ते त्यांच्या लेकरांना येशूपर्यंत घेऊन येऊ शकत नाही. म्हणून तुमच्या लेकरांना येशूचा स्पर्श व्हावा याच्यासाठी पहिले आई बापांना येशूची ओळख असणं गरजेचं आहे. कारण हे आई बाप येशू जवळ घेऊन आले. हालेलुया. मी आई बापांना प्रश्न विचारतो, स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, जेवढे आई वडील इथं बसलेले आहेत, येशू ख्रिस्ताच्या 12 प्रेषितांची नावं तुम्हाला माहिती आहेत का? दुसरा प्रश्न, इस्रायलाच्या 12 वंशाची नावं तुम्हाला माहिती आहेत का? मला माहिती आहे का उत्तर काय त्याचं? बऱ्याच लोकांना नाही माहिती. पण क्रिकेटच्या 11 प्लेयरची नावं जर तुम्हाला विचारली ना भारतीय टीमची, तर तुम्हाला माहिती असतील. भारताच्या आयपीएल मध्ये कोणकोणत्या टीम आहेत आयपीएलच्या? सांगा ना. चेन्नई काय नाही सांगणार आता. मुंबई इंडियन्स ना, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, तोंडीपाठ माहिती आहेत नाव, तोंडीपाठ. त्याच्यामध्ये बाकीचे विदेशी आहेत आणि बाकी भारतातले आहेत. आई बापांना विचारा, बापांना विचारा, आयपीएलच्या सगळ्या टीमचे नाव माहिती आहेत त्यांना. पण येशूची एकच टीम होती. किती लोकांची? 12 लोकांची. या 12 लोकांच्या टीमचं नाव विचारा, आई बापांना नाही माहिती. आम्हाला फक्त कोण माहिती आहे? पेत्र, याकोब, योहान. मग पुढे काय? पुढे कोण होते आम्हाला नाही माहिती. इस्रायलाच्या 12 वंशाची नावं विचारा, मोजकीच माहिती आहेत आम्हाला त्याच्यातले. यहुदा जो कायम कानावर येतो, लेवी कायम कानावर येतो, बाकी आम्हाला नाही माहिती, विचारूच नका. मला एक सांगा, याचं कारण काय माहिती का? आई बापच देवाजवळ नाही येत. हालेलुया. याचं कारण काय? आई बाप कोणाजवळ नाही येत. मग तुम्हीच जर देवाजवळ नसाल, तुम्ही देवाजवळ लेकरांना घेऊन जाऊ शकतात का? अरे बोला. तुम्ही तुमच्या लेकरांना देवाजवळ घेऊन जाऊ शकतात. बायबल असं म्हणतं, आई बाप येशू जवळ घेऊन आले लेकरांना, कारण ह्या आई बापांना येशूची ओळख होती. हालेलुया. प्रियजनांनो, वाईट वाटून घेऊ देऊ नका, पण ही सत्यता आहे. आज तुम्हाला जगाची ओळख आहे, जगामध्ये काय घडतंय तुम्हाला माहितीये, जगाचं ज्ञान तुम्हाला आहे, जगाची ओळख तुम्हाला आहे, जगातल्या लोकांची ओळख तुम्हाला आहे. पण तुम्हाला माहितीये, तुम्हाला देवाची ओळख नाहीये. फार भयानक परिस्थिती आहे. मी तुम्हाला सांगतो, आज तुम्ही तुमच्या लेकरांना चांगलं शिक्षण देऊ इच्छिता, खूप चांगली गोष्ट आहे. त्यांनी चांगली नोकरी करावी ही तुमची अपेक्षा आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण बायबल एकीकडे असं पण म्हणतं की तू सगळं जग मिळवलं आणि स्वतःच्या जीवाचा नाश केला तर तुला काय लाभ? हालेलुया. लेकरांना जगामध्ये सोडण्याच्या अगोदर लेकरांना देवाजवळ घेऊन या. हालेलुया. नीट लक्ष द्या. बायबल मध्ये हे ते आई वडील आहेत ज्यांची लेकरं तहानी आहेत, लहान आहेत. कसे आहेत? अरे बोला, कसे आहेत? जे त्यांच्या हातामध्ये कडेवर आहेत. अजून ही कडेवरची लेकरं जगामध्ये गेलेली नाहीये. अजून ही कडेवरची लेकरं आहेत ना, आईबापाशीच बिलगुर आहेत. म्हणून या आईबापांनी काय केलं माहिती का? आपली लेकरं आपल्या हातात असतानाच देवाच्या हातात सोपवून दिली. हालेलुया. बऱ्याचदा असे अनेक आई वडील असतात
की तरुण लेकरं होऊन जातात आणि मग जेव्हा लेकरं दारू पिऊन फिरतात, चुकीच्या गोष्टी करतात, तेव्हा यांना देव आठवतो. आई बापांना कोण आठवतो? देव. की आमची मुलं बिघडली, याचं कारण तुम्ही आहात. कारण तुम्ही देवाला ओळखला नाही आणि योग्य समय तुम्ही देवाकडे लेकरांना घेऊन आले नाही. जर लहानपणी तुमच्या लेकरांना देवाचा स्पर्श झाला असता तर भले ते जगात कुठेही जाऊ द्या, तुम्हाला माहिती ते पाप करणार, ते चुकणार. योसेफाला लहानपणीच देवाचा स्पर्श होता, म्हणून योसेफाला विकलं गेलं. योसेफ मिस्र देशात जाऊन राहिला, पोटिफराच्या घरामध्ये होता. व्यभिचार करण्याची संधी होती तरी योसेफाने केला नाही, कारण लहानपणातच त्याचा बाप जो होता ना, त्या बापाने त्याला देवाविषयी शिकवलेलं होतं. हालेलुया. त्या लहानपणीच त्याच्या बापाने त्याला देवाचं भय धरणं शिकवलेलं होतं. म्हणून योसेफ तरुण जरी झाला, जगामध्ये जरी गेला, परक्या राष्ट्रामध्ये जरी गेला ना, तरी त्या ठिकाणी पापात पडला नाही. याचं कारण आहे की लहानपणीच देवाची ओळख त्याला झालेली आहे. हालेलुया. फार गरजेची गोष्ट आहे प्रियांनो. बायबल म्हणतं, स्तोत्रसंहिता 127:3 मध्ये, संतती ही देवाने दिलेलं धन आहे, पोटचे फळी त्याची देणगी आहे. लक्षात घ्या, देव जे देतो त्याचा हिशोब पण घेतो. समजतंय का? तो देतो ना, तर हिशोब घेतल्याशिवाय राहत नाही. जर लेकरं तुम्हाला देवाने दिलेली आहेत ना, तर परमेश्वर त्या लेकरांचा हिशोब तुमच्याकडून घेईल. तुम्ही त्या धनाचं काय करतायत? येशू ख्रिस्ताने एक दाखला दिला. एका धनाने त्याच्या 3 दासांना बोलवलं, एकाला 1,000, एकाला 2,000, एकाला 5,000 दिले आणि तो दूरदेशी निघून गेला. धन दिलं, 1,000 रुपयाचं धन एकाला दिलं, 2,000चं धन दुसऱ्याला दिलं, 3 आणि 5,000चं धन एकाला दिलं. हालेलुया. आणि तो दूरदेशी निघून गेला, बायबल म्हणतं. पण जेव्हा तो परत फिरून आला ना, तर त्या धनाचा त्याने हिशोब घेतला. काय घेतला? की तू काय केलं त्या धनाचं, दाखव मला. ज्याला 5,000 दिले होते त्याने 10,000 दिले. देव बोलला, येशू बोलला, धनी बोलला, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करतो. हालेलुया. तू धन्य आहे. ज्याला 2 दिले त्याने 4 मिळवले, त्याला पण आशीर्वाद दिला. पण ज्याला 1,000 मिळाला होता ना, त्याने ते धन वाढवलं नाही, पुरून ठेवलं. बोला, काय करून ठेवलं? पुरून ठेवलं. बायबल म्हणतं त्याला शिक्षा देण्यात आली की याला अंधारात टाका, जिथं रडणं आणि दात खाणं चालेल. त्या धनाचा जे देव देईल ना, त्या प्रत्येकाचा हिशोब परमेश्वर घेईल. तुम्ही जे कमवलेलं आहे, देव त्याचा हिशोब नाही घेणार, लक्षात घ्या. पण जे देवाने दिलेलं आहे त्याचा हिशोब परमेश्वर घेतो. आमेन. जे मी कमवलंय त्याचा हिशोब परमेश्वर नाही मागणार, पण जे देवाने दिलंय ना, त्याचा हिशोब परमेश्वर मागतो. आमेन. आणि मी नाही म्हणत, हे बायबल म्हणतं की संतती ही देवाने दिलेलं धन आहे. हे देवाकडून आहे, हे तुम्ही प्राप्त केलेलं नाहीये. असे तर अनेक आई वडील आहेत जे अजून सुद्धा डॉक्टरांकडे जात आहेत की आम्हाला लेकरं व्हावी. असे अनेक दाम्पत्य आहेत की जे रडतायत की आम्हाला 10 वर्ष झाले लग्नाला, पण लेकरू होत नाही. का नाही भेटत त्यांना? कारण बायबल म्हणते ही देवाची देणगी आहे, ती प्रत्येकाला नाही भेटत. ज्याला भेटली त्याला किंमत नाहीये, ज्याला भेटत नाही त्याला किंमत आहे. नीट लक्ष द्या आई बापांनो, जर परमेश्वराने तुम्हाला हे धन दिलेलं आहे ना, याला देवाजवळ घेऊन या. म्हणून बायबल मध्ये म्हटलंय, लोकांनी लेकरांना येशू ख्रिस्ताजवळ आणलं. पण का आणलं? कारण ह्या आई बापांना येशूची ओळख होती. येशू कुठे त्यांना माहिती होतं. येशू जवळ कसं जायचं त्यांना माहिती होतं. येशू कोण आहे त्यांना माहिती होतं. आजकाल आई बापांनाच माहिती नाहीये. काही फरक पडत नाही ख्रिस्ती परिवारात जन्म घेतल्यावर. येशूची ओळख होईल असं नाहीये, लक्षात घ्या. मी पण होतो ख्रिस्ती 25 वर्ष. माझ्या आयुष्याच्या 25 वर्ष मी ख्रिस्ती परिवारातच जन्मलो, पण देव नाही माहिती मला. देवाला मी ओळखत नव्हतो. येशूची ओळख मला झालेली नव्हती. नीट लक्ष द्या. बायबल मध्ये एक वचन वाचू आपण, चला काढा. पहिले शमूएल याचा 2रा अध्याय. नीट आता कान देऊ नाही का? हा, पहिले शमूएल याचा 2रा अध्याय, वचन 12 वाचा मराठीत. आता नीट लक्ष द्या. इथं बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे, एलीचे पुत्र अधम होते. आता एली कोण होता मला सांगा? अरे बोला, एली कोण होता? देवाचा याजक, जो देवाच्या मंदिरात सेवा करायचा, जो याजक पदाच्या पदावर होता. कान देऊ नाही का मंडळी? परमेश्वराच्या वचनाकडे कान द्या. फरक नाही पडत
की मी सेवक आहे, फरक नाही पडत की माझं बायबल ट्रेनिंग झालेलं आहे, फरक नाही पडत की मी याचकीय सेवा करतोय. बायबल म्हणतं एलीचे पुत्र अधम होते, पापात होते, भले तो याचक होता. त्याच्या मागे एक कारण आहे, ते पुढच्या ओळीत लिहिलेलं आहे. परत वाचा पास्टर, ते रिपीट करा वचन. एलीचे पुत्र अधम होते, त्यांना देवाची ओळखच नव्हती. नीट लक्ष द्या. ते अधम का होते, ते पापात का होते याचकाचे पुत्र? बोला, कारण त्यांना देवाची ओळख नव्हती. राहत कुठं होते, राहायला कुठं होते ते? याचकाच्या घरी नाही, मंदिरात. कुठं? बोला कुठं? मंदिरात. देवाच्या मंदिरातच राहायचे, तरी कोणाची ओळख नाही. फरक नाही पडत की मी ख्रिस्ती परिवारात जन्मलो म्हणून देवाला ओळखेल, फरक नाही पडत की मी त्याची सेवा करतोय म्हणून त्याला ओळखेल. अरे एलीचे पुत्र याचक होते, ते मंदिरातच राहायचे, तरी देवालाच ओळखत नव्हते. ज्या देवाची सेवा करत होते त्याला ओळखत नव्हते, म्हणून बायबल म्हणते ते अधम होते. नीट लक्ष द्या. याचकीय सेवा करत असाल, पण जर लेकरांना देवाची ओळख नसेल ना, ते अधम होतील, ते पापात पडतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आज काही असेल ना, आपल्या लेकरांना देवाची ओळख करून द्या. बोला, काय करून द्या? त्यांना येशू जवळ घेऊन या. जसं हे आई बाप त्या तहान्या लेकरांना येशू जवळ घेऊन आले. कशाला लेकरांना टीव्ही जवळ घेऊन जात आहेत, कशाला लेकरांना मोबाईल जवळ घेऊन जात आहेत, कशाला लेकरांना जगाजवळ घेऊन जात आहेत? तुमच्या लेकरांना WWFच्या सगळ्या त्या पहिलवानांची नावं माहिती आहेत, पण बायबल मधला जो सगळ्यात श्रेष्ठ पहिलवान आहे त्याचं नाव नाही माहिती. नाही माहिती त्याने काय काम केलं. लेकरं अनुकरण करतात जगातल्या गोष्टींचं. का? कारण तुम्ही तुमच्या लेकरांना जगाजवळ घेऊन गेलेले आहात. आणि कौतुक वाटतं आई वडिलांना, माझ्या लेकराला क्रिकेटरांचे नाव माहिती आहेत, सिनेमा स्टारचे नाव माहिती आहेत, पिक्चरच्या हिरो हिरोईनचे नाव. कौतुक वाटतं आई बापांना की बघा माझा लेकरू किती भारी गाणं म्हणतो पिक्चरचं. वा रे वा. अरे तू नाशाकडे चालला, लेकराला कशाला घेऊन चालला? याचं कारण तू आहे. एक आई बाप म्हणून पहिल्यांदा तुम्ही देवाजवळ या, तुम्ही ख्रिस्ताजवळ या, म्हणजे तुमची लेकरं देवाजवळ येतील. पहिले मला मार्ग ठाऊक पाहिजे, पहिले मला देवाची ओळख पाहिजे, तर मी माझ्या लेकरांना देवाजवळ घेऊन जाऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. घरामध्ये IPL बघत बसाल तर तुमच्या लेकरांना देवाची ओळख कुठून होईल? हा, कुठून होईल मला सांगा? कधीतरी वचनं लावा तुमच्या घरामध्ये, कधी देवाचे गाणे लावा तुमच्या घरामध्ये, कधीतरी परमेश्वराचा संदेश त्यांच्या कानी पडू द्या, कधीतरी देवाची ओळख त्यांना होऊ द्या, दिसू द्या की बाप प्रार्थना करतोय आमचा, दिसू द्या माझा बाप त्या ठिकाणी बायबल वाचतोय, हे तुमच्या लेकरांना दिसू द्या. तुमची लेकरं पाहतायत तुम्हाला टीव्ही बघताना, तुमची लेकरं पाहतायत तुम्हाला मोबाईल मध्ये बघताना, तुमची लेकरं पाहतायत तुम्हाला जगाशी डील करताना. तुमची लेकरं जे बघतील तेच शिकणार आहेत, लक्षात घ्या. ज्यावेळेस तुमची लेकरं तुम्हाला गुडघ्यावर येऊन प्रार्थना करताना बघतील ना, ते स्वतः देवाजवळ येतील. जेव्हा तुमची लेकरं तुम्हाला देवाची आराधना करताना बघतील, ते पण देवाजवळ येतील. तुमची लेकरं जेव्हा तुम्हाला बायबल वाचताना बघतील, ते पण देवाजवळ येतील. आई बापांनो, सगळ्यात मोठी जबाबदारी परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊन ठेवलेली आहे. पण सगळ्यात दुर्दैव हे आहे की आजकाल आई बापच त्या ठिकाणी देवाजवळ नाहीयेत, ख्रिस्ताला ओळखत नाहीयेत. एलीचे पुत्र अधम होते कारण त्यांना देवाची ओळख. शमूएलाला कशी काय झाली हो देवाची ओळख? शमूएलाला कशी झाली देवाची ओळख? एक 5 वर्षाचं लेकरू, त्याच्याशी कोण बोलला? बोला, शमूएलाशी कोण बोलला? देव बोलला. कसं काय झाली याला ओळख? एलीने नाही करून दिली. लक्षात घ्या, 5 वर्ष हे लेकरू ना त्याच्या आई सोबत होतं. बोला, कोणासोबत होतं? हन्ना सोबत होतं. हन्ना रडून प्रार्थना करणारी स्त्री होती. हन्ना परमेश्वराची आराधना करणारी स्त्री होती. एल्काना जो तिचा नवरा हा धर्मी पुरुष होता, ते नित्य दरवर्षी यरूशलेमला पायी पायी यायचे आणि परमेश्वराची आराधना करायचे. हालेलुया. एक धार्मिक परिवार, एक विश्वासू परिवार, एक देवाचं भय बाळगणारा परिवार एल्काना आणि हन्ना त्या ठिकाणी होते. हालेलुया. मग 5 वर्ष हे लेकरू कोणाच्या घरात राहिलं? वय नाही दिलेलं आहे त्याचं, पण दूध तुटल्यावर आणलं गेलंय त्याला. कधी आणलं गेलंय? दूध सुटल्यावर. 3, 4, 5 वर्ष फक्त आई बापा सोबत राहिलं, पण त्या 3, 4 वर्षामध्ये त्याला कोणाची ओळख झाली? अरे बोला, कोणाची ओळख झाली?
जे एलीचे पुत्र नाही करू शकले, ज्यांचा जन्म तिथं झाला, जे लहानाचे मोठे तिथं झाले, तरी त्यांना देवाची ओळख नाही होऊ शकली. हे 4-5 वर्षाचं लेकरू परक्या घरामध्ये राहून आलं. याचकाच्या घरात नाही वाढलं, ते हन्नाच्या घरामध्ये वाढलं. पण तुम्हाला माहितीये, त्या आईमुळे त्याला देवाची ओळख झालेली होती. हालेलुया. वेदी जवळ जाऊन झोपायचं लेकरू, आणि बायबल असं म्हणतं, परमेश्वराने शमूएलाला हाक मारली. बोला, काय मारली? एलीच्या मुलांना नाही मारली, याजकाला पण हाक नाही मारली. कोणाला मारली? शमूएल, एक छोटस बाळ 4-5 वर्षाचं, त्याला देव हाक मारतोय. का माहिती का? ओळख झालेली आहे. हालेलुया. आई बापांनी काहीतरी शिकवलेलं आहे. एक 5 वर्षाचं मूल बोर्डिंग मध्ये नाही राहत, ते मंदिरात सेवा करतंय. विचार करा. कारण आई बापांनी शिकवलंय, बेटा तुला तिथं थांबावं लागेल, कारण आम्ही तुला मागून घेतलेलं आहे. आमेन. तू आमचा नाहीये, तू देवाचा आहे. हालेलुया. एवढूशा लेकराला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या होत्या, म्हणून ते तिथं राहत होतं आणि देवाची सेवा करत होतं मंदिरामध्ये. म्हणून परमेश्वर शमूएलाशी बोलला. आमेन. देव शमूएलाशी बोलला, त्याने 3दा त्याला हाक मारली. आणि बायबल असं म्हणतं, एलीच्या मुलांपैकी कोणी संदेष्टा म्हणून उभा नाही झाला. एली याजक स्वतः संदेष्टा म्हणून नाही ओळखला गेला. पण बायबल म्हणतं 5 वर्षाचा शमूएल, बायबल म्हणतं देव जेव्हा त्याच्याशी बोलला, तर लोकांना माहित पडलं की शमूएल हा देवाचा संदेष्टा होण्याचा ठरला आहे. आमेन. हालेलुया. आपल्या लेकरांना डॉक्टर करा, आपल्या लेकरांना इंजिनियर करा, आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण द्या, पण हे सगळं करत असताना पहिले त्यांना देवाची ओळख होऊ द्या. हालेलुया. त्यांनी सगळं जग मिळवलं आणि स्वतःचा नाश केला तर काहीच लाभ नाही. त्या पगाराचा लाभ तुम्हाला होईल, त्या पैशाचा लाभ तुम्हाला होईल, पण लक्षात घ्या, तेच लेकरं तुम्हाला दोष देतील आई बापांना की तुम्ही आम्हाला चांगलं शिक्षण दिलं, तुम्ही आम्हाला चांगली शाळा दिली, तुम्ही आम्हाला चांगली नोकरी लावली, पण तुम्ही आम्हाला देवाची ओळख करून दिली नाही. ज्या दिवशी न्याय होईल ना, हेच लेकरं तुमच्या विरोधात बोलतील, कारण ही तुमची जबाबदारी आहे. जर एका ख्रिस्ती परिवारामध्ये एक लेकरू जन्माला येते ना प्रियानो, त्याला देवाची ओळख व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. आमेन. हा त्याचा अधिकार आहे, त्याला येशूची ओळख होणं. प्रत्येकाला निवडलं नाही जात. बायबल म्हणतं, प्रभू येशू म्हणतो, पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीच माझ्याजवळ येऊ शकत. जर तुम्ही विश्वासी आहात ना, आणि तुमच्या पोटी लेकरं जन्माला येत आहेत ना, तर विश्वास ठेवा, देवाने आकर्षिल्याशिवाय ही लेकरं तुम्हाला भेटलेली नाहीयेत. त्यांना येशू कळला पाहिजे, आणि नाही कळला तर देव हिशोब घेईल. हालेलुया. हालेलुया. म्हणून आनंद ह्या गोष्टींचा नका करू की त्यांना पिक्चरचे गाणे येतात. आनंद ह्या गोष्टींचा नका करू की त्यांना कार्टूनचे जे काही कॅरेक्टर आहेत ना ते माहिती आहेत, क्रिकेटचे स्टार त्यांना माहिती आहे, त्याचा आनंद नका करू. आनंद तेव्हा करा जेव्हा त्यांना बायबल माहिती होईल, त्यांना परमेश्वराचं वचन कळेल, त्यांना देवाच्या वचनामध्ये अब्राहम कोण आहे, इसाक कोण आहे, याकोब कोण आहे, दावीद कोण आहे, शलमोन कोण आहे, शमशोन कोण आहे, एलिया कोण आहे, एलिशा कोण आहे, यहस्केल कोण आहे, शद्रक मेशक अबेदनगो कोण आहेत, या सगळ्या गोष्टी तुमच्या लेकरांना कळू द्या. तो त्यांचा फायदा आहे. हालेलुया. तो त्यांचा फायदा आहे. जर त्यांना दावीद कळला नाही तर त्यांना वाटणार नाही मी दावीदा समान व्हावं. जर त्यांना एलिया कळलाच नाही तर त्यांना वाटणारच नाही मी एलिया समान व्हावं. जर त्यांना पेत्र कळला नाही तर ते पेत्रा समान नाही होऊ शकत. जर त्यांना ख्रिस्त कळला नाही तर ते ख्रिस्ता समान होऊ शकत नाही. त्यांना देवाची ओळख होऊ द्या. हालेलुया. हालेलुया. पण केव्हा? हे केव्हा शक्य आहे? लेकरांना ओळख केव्हा होईल? जेव्हा आई बाप कोणाजवळ येतील. तान्या लेकरांना उचलून घेतलेलं होतं आई बापांनी, आणि आई बाप येशू जवळ आले, आपोआप लेकर कोणाजवळ आले? येशू जवळ. हालेलुया. जेवढं अंतर या तान्या लेकरांचं येशू सोबत होतं ना, तेवढंच अंतर कोणाचं होतं? आई बापांचं पण. जेवढ्या अंतरावर आई बाप असतील ना, तेवढ्याच अंतरावर लेकर पण असतील देवासोबत. हालेलुया. कारण लेकर आई बापांच्या कडेवर आहेत. लक्षात घ्या, तुम्ही जेवढ्या अंतरावर आहात येशू ख्रिस्ताच्या, तेवढीच तुमची लेकरं देवाच्या अंतरावर असतील. आमेन. मग ही कोणाची जबाबदारी आहे? आई बापांची. बोला, कोणाची? रविवारी चर्चला जर तुम्ही घरी बसत असाल ना, लेकरांकडून अपेक्षा नाही करायची ते चर्चला जातील. कान देऊ नाही का? कान देऊ नाही का?
तुम्ही तुमचे कामं करत फिरत असाल ना, लेकरांकडून अजिबात अपेक्षा करू नका की त्यांनी चर्चला जावं. पहिले तुम्ही त्यांच्या समोर आदर्श घाला. पहिले तुम्ही त्यांच्या समोर कित्ता ठेवा. सर्वात अगोदर तुम्ही बायबल हातामध्ये घ्या आणि चर्चला जा. तेव्हा तुमची लेकरं शिकतील की हातामध्ये बायबल असलं पाहिजे. इथं आई बापच तोंड घेऊन जात आहेत चर्चला. मोबाईल असतो तुमच्या हातामध्ये, बायबल नाही राहत. लेकरं काय शिकतील तुमच्याकडून की चर्चला जाताना मोबाईलची गरज आहे, बायबलची नाही. ह्या गोष्टी ज्या मी तुमच्याशी बोलतोय ना, तुम्हाला राग यावा म्हणून नाही, लाज वाटावी म्हणून बोलत आहे. चुकीचं वाटत असेल काहींना ऐकायला, पण ही सत्यता आहे. जी नोकरी आज तुम्हाला मिळाली, जे घर आज तुम्ही बांधलं, जी गाडी घेऊन आज तुम्ही फिरतायत, जे आशीर्वाद आज तुमच्या घरामध्ये आहेत, आज जर तुमची लेकरं इंग्लिश मीडियम मध्ये शिकतायत ना, लक्षात घ्या ही तुमची योग्यता नव्हती, ही ख्रिस्ताने वधस्तंभावर किंमत चुकवलेली आहे. हालेलुया. मी धुळीत पडलेलो होतो, त्याने मला उठवलं आणि अधिपतींच्या पंक्तीस बसवलेलं आहे. आमेन. आजकालचे आई वडील विसरून गेले त्या गोष्टी. त्यांना वाटतं आम्ही नोकरी करतोय. नाही रे बाबा, तू नाही नोकरी करत. ही देवाची कृपा आहे की परमेश्वराने तुला ज्ञान दिलं. ही देव आणि घमंड. जी नोकरी देवाने दिली ना, आज तुम्ही देवासाठी, नोकरीसाठी देव सोडायला तयार आहात. नीट लक्ष द्या. जिथं जिथं बायबलमध्ये, कान देऊ नाही का, ज्याला ज्याला येशूला भेटायचं होतं ना, त्याला काहीतरी सोडावं लागलंय बायबलमध्ये. काय करावं लागलं? सोडावं लागलं. त्याच्याशिवाय येशू भेटला नाही. सगळ्यात अगोदर ज्या वेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ना, त्यावेळेस पहिली सुवार्ता कोणाला गेली? पहिली सुवार्ता कोणाला भेटली? येशूच्या जन्माची. हा बोला, कोणाला? मेंढपाळांना. बोला, कोणाला भेटली? वाचा वचन, वाचा. एक वचन काढू आपण. लूक शुभवर्तमान 2 अध्याय. लूक 2:8 वचन वाचा बरं. येशूचा जन्म ज्या वेळेस झाला, बायबल म्हणतं त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळेस आपले कळप राखत होते. आणि त्यावेळेस त्यांना कोणी दर्शन दिलं? पुढे वाचा. प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला, प्रकाशले, त्यांना भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या नगरामध्ये तारणाला जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आमेन. ही पहिली सुवार्ता मेंढपाळांना कुठे भेटली? रानात. बोला, कुठे भेटली? बायबल पहिल्याच 8व्या वचनामध्ये काय म्हणतं? मेंढपाळ रानात राहून आपले कळप राखत होते. ते जंगलामध्ये होते, एकांतामध्ये होते, अंधारामध्ये होते. तिथं कोणी मनुष्य नव्हता. तिथं मेंढपाळ त्यांच्या कळपाला घेऊन बसलेले होते. बायबल म्हणतं येशूची सुवार्ता त्यांना कळली की दाविदाच्या नगरामध्ये, हालेलुया, बेथलेहेमामध्ये येशूचा जन्म झालेला आहे. जेव्हा मेंढपाळांना ही सुवार्ता कळली, 15 वचनापासून वाचा पुढे. मग असे झाले की स्वर्गदूत निघून गेले, मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ना, ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले. काय सोडून गेले? काय सोडून गेले? कळप. बोला, काय सोडून गेले? मेंढपाळ कधीच त्यांचे कळप सोडत नाही. दुनिया इकडची तिकडे होऊन जाऊ, तुम्हाला माहितीये, जग इकडचं तिकडं झालं ना, तरी मेंढपाळ त्यांचे कळप कधीच एकटं सोडत नाही. पण येशूला पाहण्यासाठी त्यांनी त्यांचे कळप सुद्धा सोडले. हालेलुया. कळप घेऊन नाही गेले होते बेथलेहेमामध्ये. रात्रीच्या वेळेस कळप कुठंच काढत नसतात, आणि काढले पण असते तर मेंढरा सोबत चालणार नाही, कारण त्यांना काहीच दिसणार नाही. हे सगळा कळप त्यांनी तिथंच ठेवला आणि मेंढपाळांनी कळप सोडला, तसाच ठेवला. आणि ते कोणाला भेटायला गेले? येशूला. बोला, कोणाला भेटायला गेले? येशूला भेटण्यासाठी काहीतरी सोडावंच लागतं, नाही तर तुम्ही येशूला नाही भेटू शकत. रविवारी बरोबर तुमचे कामं निघतील, कारण रविवारी काय असतं? चर्च. बोला, काय असतं? बरोबर कामं निघतील, पण ते तुम्हाला सोडावे लागतील तर येशू भेटेल.
बरेच लोक मी पाहतो बरोबर त्यांचे कामं कधी निघतात? रविवारी. खूप अर्जंट कामं निघतात. आणि कसे निघतात? सोमवार पासून शनिवार पर्यंत अर्जंट कामं नाही राहत, पण अर्जंट कामं कधी निघतील? बरोबर रविवारी. हा, रविवारी. मग आई बाप काय करतात माहिती का? कळप राखत बसतात. त्यांच्यासाठी कळप महत्वाचा आहे, येशू नाही. तुम्हाला येशू कधी सापडणार नाही, कारण तुम्ही कळपाजवळच बसलेले आहात. तुम्ही तुमचा फायदा सोडला नाही. मेंढपाळ देवाच्या भरोशी कळपाला ठेवून गेले आणि मग त्यांना कोण भेटला? कोण दिसला? त्यांनी कोणाचं दर्शन घेतलं? येशूचं. आमेन. काहीतरी सोडल्याशिवाय तुम्ही येशूपर्यंत पोहोचू शकत नाही, लक्षात घ्या. हा, सैतानाने प्रत्येकाला असं काहीतरी अटकून ठेवतो तो, की तू येशू जवळ जाऊ नको. कोणती तरी गोष्ट आहे जी तुम्हाला मागं ओढून धरते, जी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताजवळ घेऊन जाऊ देत नाही. भारत पाकिस्तानची मॅच असेल आणि त्याच दिवशी तुमच्या चर्चमध्ये मीटिंग असेल, दोघांपैकी तुम्ही काय निवडाल मला सांगा? हा, भारत पाकिस्तान मॅच आहे. नाही ब्रदर, मीटिंग तर काय दर आठवड्याला असती ना, पण मॅच आज फायनल आहे. आज काय काय माहिती देवाचा आत्मा का बरं या गोष्टी बोलायला लावतोय? बरेच क्रिकेट लवर दिसतात इथं, कदाचित देवाचा आत्मा म्हणून बोलायला लावतोय. हा, कितीदा तुम्ही IPL बघितली, कितीदा तुम्ही क्रिकेट मॅचा बघितल्या, कितीदा विराट कोहलीचे शतक बघितले. काय विराट कोहली तुम्हाला ओळखतो का? अरे बोला, विराट तुम्हाला ओळखतो का? पण तेच जर तो वेळ तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसलात ना, तर देव तुम्हाला ओळखेल. आमेन. हा, तो देव तुम्हाला ओळखेल. सलमान खानचे 50 पिक्चर बघितल्यावर पण सलमान तुम्हाला ओळखत नाही. माझ्या देवासमोर तुम्ही 5 तास बसा, देव तुम्हाला नावानिशी ओळखेल. हालेलुया, हालेलुया. आई बापांनो, आज हसून घ्या. एक दिवस येईल जेव्हा त्याच्या न्यायासनासमोर उभे राहाल. हा, हे शेवटचे दिवस आहेत. हा शेवटचा काळ आहे. तुमच्या लेकरांचं जीवन केवळ देवाची ओळख झाल्यावरच आशीर्वादित होऊ शकतं. तुम्ही त्यांना जगातल्या कितीही मोठ्या गोष्टी द्या, कितीही उत्तम शिक्षण द्या, कितीही चांगली नोकरी द्या, पण जर त्यांना देव नाही कळला, ते तुम्हाला कधीच आशीर्वादित होऊ शकणार नाही. तुमची लेकरं. हालेलुया. लेकरांना कोण कळणं गरजेचं आहे? अरे बोला, कोण कळणं गरजेचं आहे? पण त्याच्या अगोदर कोणाला देव कळणं गरजेचं आहे? आई बापांना. बोला, कोणाला? बरोबर रविवारी ना काहीतरी काम निघालं, कळप राखत बसले, तर येशू भेटणार. 3 मागी लोक होते. बोला, किती? 3. कोणाला शोधायला निघाले? येशूला. बोला, कोणाला शोधायला निघाले? देश सोडावा लागला. बोला, त्यांचा देश त्यांना सोडावा. पूर्व दिशेकडून अतिशय दुरून आलेले होते. देश सोडला कोणाला भेटण्यासाठी? बोला, कोणाला भेटण्यासाठी? येशूला. हालेलुया. वाचा बायबल मध्ये, काहीतरी सोडावंच लागेल, त्याच्याशिवाय येशू भेटणार नाही. हालेलुया, हालेलुया. शास्त्री, परुषी आणि याजक, नीट लक्ष द्या. शास्त्री, परुषी आणि याजक यांना येशू भेटला, येशूची ओळख झाली. काय कारण होतं बरं? यांनी काय सोडलं नाही? यांनी काय सोडलं नाही? यांनी त्यांचा अहंकार सोडला, त्यांचा मीपणा सोडला, त्यांचा गर्व सोडला नाही. त्यांना येशू भेटला. तुम्हाला येशू पाहिजे ना, तर काहीतरी सोडावंच लागेल, त्याच्याशिवाय ख्रिस्त भेटू शकत. आणि जर तुम्हाला नाही भेटला तर लेकरांना कसा भेटेल? हालेलुया. मला नाही भेटला तर लेकरांना कसा भेटेल? म्हणून पहिल्यांदा तुम्हाला ख्रिस्त कळू द्या. आई बापांनो, पहिल्यांदा तुम्ही गुडघे टेका. आई बापांनो, पहिल्यांदा तुम्ही बायबल वाचा, तुम्ही परमेश्वराची वचनं ऐका, तुम्ही रेग्युलर चर्चला जा, तुम्ही त्यांच्या समोर कित्ता घाला, तर लेकरांकडून अपेक्षा करायची की त्यांना देवाची ओळख होईल. हालेलुया. अनेक लोक माझ्याकडे बघत असतील, त्यांना वाटतं हा मूर्ख काय पण बोलतोय, आम्ही जन्मता ख्रिस्ती, आम्हाला शिकवायला आला का? नको शिकू बाबा, फुकटच आहे, सरकारी दवाखाना आहे, घ्यायच्या तर घे गोळ्या, नाही तर आहे तसाच. आपलं तसंच आहे. हा, नीट लक्ष द्या. हे आरोग्य शिबिर आहे, बळजबरी नाहीये. ज्याला वाटतंय मी आजारी, त्याने गोळ्या घ्या, बाकी मरा आपल्या पापात. हा, येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणतो? ज्याला कान आहेत तो, बळजबरी नाहीये, ज्याला कान आहेत तो ऐको.
प्रॉब्लेम आपला आहे, लक्षात घ्या. शास्त्री पुरुषांनी पण मन कठीण केली म्हणून त्यांना ख्रिस्त नाही कळला. आज जुने ख्रिस्ती लोक आहेत ना, त्यांना पण हेच प्रॉब्लेम आहे. हा कोणाला आम्हाला शिकवणारा? मी म्हणतो येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना ख्रिस्ताची ओळख यासाठी नाही झाली कारण त्यांना वाटायचं धर्मशास्त्र आम्हाला माहितीये, तू शिकू नको. पण बायबल असं म्हणतं, बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केलेला दगडच कोनशिला झाला. हालेलुया. ज्यांनी नापसंत केला होता ना त्यालाच देवाने कोनशिला बनवलं. ख्रिस्ताचंच ऐकावं लागलं शेवटी. हालेलुया. न्यायासनासमोर उभंच राहावं लागेल. वचन जे आज मी माझ्या मनाचं बोलत नाही, मला काही फायदा आहे का? मला फायदा आहे का? तुम्ही आशीर्वादित झाल्याने माझा काही फायदा आहे का? काहीच फायदा नाही, काहीच नाही. फायदा तुमचाच आहे. हालेलुया. फायदा तुमचाच आहे. मी बोलत नाही, मला काय घेणं त्याने तुमच्याशी वाईटपणा घेऊन. देव बोलतोय. कोण बोलतोय? परमेश्वर नेहमी त्याच्या वचनातून बोलतो. आमेन. ही देवाला काळजी आहे तुमची आणि माझी. मला नाही काळजी. मी तर मनुष्य आहे तुमच्यासारखा. माणूस कधीच कोणाचं चांगलं नाही वाटत, त्याला कधीच चांगलं नाही चितत. पण तुम्हाला माहिती, देव प्रत्येकाच्या बाबतीत चांगल्या योजना करतो. हालेलुया. देवाची इच्छा आहे कोणाचाच नाश व्हायला नको, ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून देव आज आपल्याशी बोलतोय. तरी सुद्धा ज्याला कान आहेत तो ऐकू. जर आपल्याला देवाने कान दिलेले असतील आणि वचन आपल्या कानी पडत असतील ना, तरी तुमची जबाबदारी की वचन ऐकायची आणि त्याप्रमाणे चालायचं. नाही तर बघा IPL, आय डोंट केअर, मला काही फरक पडत नाही. हा, काही फरक पडत नाही. सगळे नावं पाठ करा, त्यांच्या परिवाराचे बी नावं पाठ करा. त्यांना किती लेकरं झाले हे तुम्हाला लक्षात असू द्या. बायबल मधलं काहीच नका लक्षात असू द्या. पण एक गोष्ट लक्षात घ्यायचं, हे याचा फायदा तुम्हाला होणार नाही. ख्रिस्ताची ओळख करून घ्या. बोला, कोणाची ओळख करून घ्या? ख्रिस्ताची. जेव्हा मेंढपाळांनी कळप सोडला, मागे लोकांनी देश सोडला, अरे एवढंच काय, जक्कयाला भेटायचं होतं येशूला. बोला, कोणाला? जक्कयाला. येशूला भेटायचं होतं. त्याने काय सोडलं? जक्कयाने काय सोडलं? नाका, जकातीचा नाका. जिथं काय भेटायचे त्याला? पैसे. जितक्या वेळ बसेल जक्काय तेवढा पैसा भेटायचा. पण येशूला भेटायचं होतं कारण यरीहो मध्ये कोण आला होता? येशू. जेव्हा येशूला भेटायचं होतं ना, जक्कयाने त्याचा जकातीचा नाका सोडला, त्याचा फायदा सोडला आणि जक्कय उठला आणि कशावर जाऊन बसला? उमराच्या. कशावर? उमराच्या. जकातीच्या नाक्यावर कसा बसत असेल बरं जक्कय? काय वाटतं तुम्हाला? कसा बसत असेल? गोंट टाकून? मग कसा? तुम्ही कधी पाहिले का सावकार जे असतात, सावकार कसे बसतात? मस्त गादी अशी, मस्त लोड आणि त्याला टेकून. कारण पद आहे ना. काय आहे? पद आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे. जक्कय, बायबल मध्ये तुम्ही वाचा लूका शुभवर्तमानामध्ये, तिथं असं म्हटलेलं आहे, जक्कय हा जकातदारांचा प्रमुख होता, मुख्य होता. बोला, काय होता? तो मुख्य जकातदार होता असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो नुसता जकातदार नव्हता, तो त्यांचा प्रेसिडेंट होता. हालेलुया. मग विचार करा त्याचा थाट काय असेल ना. गादीवर बसत असेल, लोडवर असं टेकून बसत असेल, पाय लांब करून. बरोबर आहे ना? तिथं बसल्या बसल्या येशू दिसला असता का? अरे बोला ना, तिथं बसल्या बसल्या येशू दिसला असता का? मग येशूला बघायला कुठं जावं लागलं? उमराच्या. गादी सोड, गादी सोड, आपला आराम सोड, आपल्या सुखसोयी सोड. AC रूम मध्ये बसून तुम्हाला ख्रिस्त दिसणार नाहीये. झोपा काढून तुम्हाला ख्रिस्त दिसणार नाहीये. जक्कय जेव्हा सुखातून उठला आणि उमराच्या झाडावर जाऊन बसला, त्याला कोण दिसला? कोण दिसला? काहीतरी सोडावंच लागतं ना, त्याच्याशिवाय ख्रिस्त दिसत नाही. हालेलुया. सुख सोडावं लागतं, थोडा त्रास तर सहन करावाच लागतो, त्याच्याशिवाय ख्रिस्त दिसणार. 3 टाइम पोटभर खाल तर ख्रिस्त कसा दिसेल? तुम्हाला फक्त झोप लागेल आणि स्वप्न दिसतील. अरे ख्रिस्ताला शोधण्यासाठी इतर लोक उपवास करतात, तेव्हा त्यांना कोण दिसतो? ख्रिस्त. बाकीचे तर 3 टाइम खाऊन झोपतायत ना, त्यांना ख्रिस्त कसा दिसेल? गादी सोडा, गादी सोडा, तुमची सुखसोयी सोडा, काहीतरी त्याग तर करा देवाच्या लेकरांनो ख्रिस्त दिसण्यासाठी. बायबल असं म्हणतं, येशू ख्रिस्ताने ज्या शिष्यांना बोलवलं ना, 12 शिष्यांना, त्या प्रत्येकाने काहीतरी सोडलं. हालेलुया. सोडलं का नाही? मग पेत्राने काय सोडलं? भरलेली होडी.
जी माशांनी भरलेली होती, पेत्राने सगळी भरलेली होडी सोडून दिली. जब्दीच्या मुलाने आईबापांना सोडलं. तुम्हाला माहितीये लेवीनी नाका सोडला जकातीचा. प्रत्येकाने काहीतरी सोडलं हो येशू ख्रिस्तासाठी. तुम्ही काय सोडलं विचारा ना, एकमेकांना स्वतःला प्रश्न करा की मला जर ख्रिस्त पाहिजे ना, मला येशू जर पाहिजे तर मी काय सोडतोय. आई बापांनो दारू सोडा, नाही तर ख्रिस्त दिसणार नाही. तंबाखू सोडा, ख्रिस्त दिसणारच नाही. लबाड्या सोडा, नाही तर ख्रिस्त दिसणारच नाही. दुसऱ्याची निंदा करणं सोडा, नाही तर ख्रिस्त दिसणारच नाही. व्यसन सोडा, ख्रिस्त दिसणारच नाही. नाही तर काहीतरी सोडावंच लागेल, त्याच्याशिवाय ख्रिस्त दिसणार नाही. लेकरांना नंतर दिसेल हो, पहिले कोणाला दिसला पाहिजे? आई बापांना. हालेलुया. लेकरांना ती आई बाप येशू ख्रिस्ताजवळ घेऊन आली. कशासाठी? की येशूने त्यांना काय करावं? स्पर्श करावा. बोला काय करावा? ही तुमची जबाबदारी आहे, लेकरांना ख्रिस्ताजवळ घेऊन येणं. हालेलुया, हालेलुया. पहिल्यांदा तुम्ही त्याला शोधा ना. पहिले तुम्ही त्याचा मार्ग तर शोधा, तो कुठं सापडेल ते तर बघा. पहिले त्याचा पत्ता तर घ्या, कुठं सापडेल येशू ख्रिस्त. आई बापांनो शोधा म्हणजे, अरे बोला शोधा म्हणजे, एकच वचन नका शिकू लेकरांना मागा म्हणजे मिळेल. त्यांना हे शिकवा, शोधा म्हणजे सापडेल. तुम्ही पण शोधा, त्यांना दिसलं पाहिजे आमचे आई वडील शोधतायत देवाला, म्हणजे ते पण शोधू लागतील. हालेलुया. घरामध्ये पैसे जर हरवले ना तर पूर्ण घर शोधायला लागतं ना. बापाची 500 रुपयाची नोट हरवली किंवा अंगठी सोन्याची हरवली तर पहिले सुरुवातीला बाप शोधतो. नाही सापडली तर बायकोला सांगतो काय कर, शोधू लाग. बोला काय कर, शोधू लाग. आणि दोघांना नाही सापडली तर लेकरांना सांगतात, ए आम्हाला नीट दिसत नाही रे, तुम्ही बघा. म्हणजे नीट लक्ष द्या. मौल्यवान वस्तू आहे ना, सोन्याची अंगठी काय मौल्यवान आहे. पहिल्या मला नाही सापडली, मी प्रयत्न केला, मग मी कोणाला मदत घेतली? बायकोची. बायकोला पण नाही सापडली, मग कोणाची? म्हणजे पूर्ण परिवार मिळून कोणाला शोधतंय? कारण माझ्या दृष्टिकोनातून ती काय मूल्यवान आहे. बोला काय? जर तुमच्या दृष्टिकोनातून ख्रिस्त मूल्यवान असेल ना, सगळं घर मिळून शोधाल. हालेलुया. केवळ मी एकटा नाही शोधणार, माझं सगळं घर मिळून त्याला शोधू आम्ही. हालेलुया. हा, पण तो आमच्या दृष्टिकोनातून काय असला पाहिजे? मूल्यवान. बोला काय असला पाहिजे? मूल्यवान. मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही कोणाला निवडतात याच्यावरून कळतं तुमच्यासाठी ख्रिस्त किती मूल्यवान आहे. जगातली गोष्ट आणि मीटिंग दोघांपैकी जर तुम्ही जगातली गोष्ट निवडत असाल, तुमच्यासाठी ख्रिस्त अजिबात मूल्यवान नाहीये, अजिबात नाही. जो जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक समय किंवा अधिक वेटेज ज्याला आपण म्हणतो, स्थान, महत्व ख्रिस्ताला देतो ना, तो त्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. हालेलुया, हालेलुया. बोलो येशू मसीह की. माझा एक मित्र आहे, नीट लक्ष द्या. तो तामिळनाडूचा आहे, चेन्नईचा, बँगलोरला राहतो सध्या. एमटेक झालेला आहे, चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये खूप मस्त हुद्द्यावर आहे. कांदिव नाही का, तो पहिले दहिवेलला होता, तेव्हा आमची ओळख झाली आणि अजून सुद्धा आमची चांगली मैत्री आहे. आता तो बँगलोरला आहे, सेट झालाय. पहिले इथं 2,500 पगारावर आला होता, आज त्याला खूप पगार आहे. तर तो इतका विश्वासात स्ट्रॉंग आहे. त्याच्या घरातला एकटा व्यक्ती होता तो प्रभूमध्ये. अजून पण त्याचे आई वडील विश्वास नाही ठेवत. त्याची बायको आणि मुलं आहेत विश्वासात, पण त्याचे आई वडील नाही विश्वास ठेवत. कांदिव नाही का, त्याचं नाव सुरेश सेल्वराज आहे, तो तिकडचाच आहे. त्याचं एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. त्याला खूप जबाबदाऱ्या आहेत, खूप कामं असतात. रात्री 12-12 वाजेपर्यंत ऑनलाईन कामं चालू असतात. सकाळी पहाटे 5चा उठून कामाला लागतो. पण प्रार्थनेची वेळ तो कधीच कोणाला देत नाही. किती पण अर्जंट काम राहू द्या, मोबाईल स्विच ऑफ. अधिकारी कॉल करू द्या, विदेशातून फोन येऊ द्या, तो अजिबात रिसीव्ह करत नाही. देवाचा वेळ देवाला. रविवारचं चर्च तो कधीच मिस नाही करत, कधीच नाही, कधीच नाही. आम्ही अनुभव घेतलाय. एकदा तो जर्मनीला गेला होता, जर्मनी देशामध्ये. कुठं? जर्मनीला. तिथं गेला, रविवारचा दिवस आला. तो जवळजवळ 1 महिना होता जर्मनीला, कंपनी थ्रू गेला होता. तर तिथं रविवार आला. आता रविवार आला तर त्याला चर्च आठवलं, चर्चला जायचंच आहे. जर्मन मध्ये डच भाषा असते, इंग्लिश पण नाही चालत. तिथं जास्त लोक डच भाषा वापरतात, ती आपल्याला अजिबात समजत नाही, त्याला पण नाही समजत. तरी त्याने
एका जणाला टॅक्सीवाल्याला विचारलं मला घेऊन चल चर्चला, गेला. रविवारी बसून राहिला 3 तासाचा चर्च, त्याला एक शब्द पण नाही समजला. ना गाणं समजलं, ना वचन समजलं, ना प्रार्थना समजली. फक्त त्याला आनंद एका गोष्टीचा होता की मी आज कुठे बसलोय? चर्च मध्ये. बोला, कुठे बसलोय? ख्रिस्ताची ओळख असेल ना तुम्हाला, ख्रिस्त आहे माझ्यासोबत, एवढं जरी मला कळलं ना तरी मी तृप्त होतो. हालेलुया, हालेलुया. 3 तास बसून राहिला आणि आनंदात होता, खुश होता. का? कारण मला चर्च भेटलं. आमेन. कान देऊ नाही का? एक आठवडा गेला, परत दुसरा आठवडा आला, परत रविवारचा दिवस आला, परत त्याने विचार केला मी चर्चला जाईल. त्या रविवारी परत रस्त्यावर येऊन उभा राहिला. त्या जर्मनीमध्ये हात दिला एका टॅक्सीला, टॅक्सी थांबली आणि त्या टॅक्सीमध्ये बसला आणि त्याने पाहिलं जो व्यक्ती टॅक्सी चालवणारा होता ना तो तमिळनाडूचाच निघाला. कुठला निघाला? त्याच्याच राज्यातला निघाला. तर त्याला पाहून एवढा आनंद झाला, दोघं तमिळ मध्ये बोलायला लागले एकमेकांशी, खुश. मग त्याने विचारलं, सर तुम्हाला कुठे जायचंय? तो म्हणे मी चर्चला गेलो होतो मागच्या रविवारी, इथं तिथंच जायचंय. म्हणे कशाला तिथं जाता? या जर्मनीमध्ये तमिळ चर्च आहे म्हणे, मी तिथं घेऊन जातो. कोणतं चर्च आहे? आपल्या लोकांचं चर्च आहे, आपल्या भाषेचं, मी तिथं घेऊन जातो. तुम्हाला माहितीये दुसऱ्या रविवारी त्याला तमिळ चर्च भेटलं. कोणी शोधून दिलं? कोणी शोधून दिलं? शोधा म्हणजे, शोधा म्हणजे भूक पाहिजे हो देवाला भेटण्याची, देव मार्ग मोकळे करतो. हालेलुया. मनापासून देवाचा शोध करा, तो बरोबर सापडतो. पण प्रॉब्लेम हा आहे ना, आपल्याला तर दाराजवळ चर्च असतं तरी सुद्धा जायची इच्छा होत नाही आणि म्हणतात स्वतःला ख्रिस्ती आहेत. लाजा वाटायला पाहिजे. नाही, खरंच आहे, ही लाज वाटण्याची गोष्ट आहे प्रियांनो. कान देऊ नाही का? उत्तर प्रदेशमध्ये इतका भयानक विरोध चाललेला आहे ख्रिस्ती लोकांचा. एक रविवारचं चर्च सुद्धा त्यांना भरवता येत नाही. तुम्हाला माहिती, लाच मागितली जाते एक रविवार बसण्यासाठी. 15,000 रुपये द्या तर आम्ही तुम्हाला एक रविवार बसू देऊ. ही परिस्थिती. आपल्याला फुकट भेटतंय. अजून कसं भेटतंय? तरी आपल्याला किंमत नाहीये. दाराजवळ चर्च असतं, घराजवळ. अरे जुन्या लोकांबद्दल विचारा ना तुम्ही, आपल्या जुन्या लोकांबद्दल विचारा, किती किलोमीटर पायी जायचे. आम्ही जेव्हा जुन्या सेवकांना भेटतो ना, ते असे बोलतात की आम्ही पिंपळनेर पर्यंत यायचो ना, आम्ही डांग मध्ये जायचो. ते असे बोलतात जसं काही हेलिकॉप्टरवर फिरत होते. कसे फिरत होते? पायी पायी. आणि आज देवाने 4 व्हीलर दिल्या हो आपल्याला. 2 व्हीलर तो प्रत्येकाच्या घरी आहेच. चांगल्या चांगल्या गाड्या याच्यासाठी नाही दिल्या की तुम्ही तुमच्या परिवाराला घेऊन फिरावं. तुम्हाला परमेश्वराने ज्या 4 व्हीलर दिलेल्या आहेत त्या तुमच्या मजेसाठी नाही दिल्या. तुम्ही इकडं तिकडं टूर करत फिरावी याच्यासाठी नाही दिल्या. तुम्ही देवाला शोधावं याच्यासाठी दिल्या आहेत. हालेलुया. कशाला त्या गाड्या तुम्ही दारासमोर लावून ठेवलेल्या आहेत मला सांगा. आणि अजून तोंडवर करून म्हणतात देवाने दिलं. कशासाठी दिलं? नवापूरला फिरायला? देवाने मला गाडी दिली, देवाने मला बंग. कशासाठी दिलं याचा विचार कर. कशासाठी दिला याचा विचार करा. गाडी याच्यासाठी नाही दिली की तुम्ही इकडे तिकडे फिरत राहावं. ती ह्यासाठी दिली की त्या निमित्ताने देवाला शोधावं. पहिले लोक पायी जाऊन मिटिंगा करायचे हो. 10-10, 20-20, 25-25, 30-30 किलोमीटर पायी चालायचे. रात्रभर चालायचे मिटिंग करून आणि पहाटे पहाटे घरी यायचे. आहे का नाही तसं? हे बघा इथं आहेत. मग माहिती ना मला, अनेक लोकांकडून मी ऐकलंय हे. या विस्तारामध्ये जी सुवार्ता गेली, जे जुने लोक आहेत ना, यांनी पाय झिजवले त्याच्यासाठी. आणि आज प्रत्येकासोबत गाड्या आहेत आज आमच्याकडे. पण देवाला ओळखण्याची इच्छा. अरे बोला ना, देवाला ओळखण्याची इच्छा नाही. तुम्ही नाही ओळखत, तुम्हाला देव नाही सापडत, तर तुमच्या लेकरांना कसा सापडेल मला सांगा. तुमच्या लेकरांना कसा सापडेल? परत एकदा सांगतो प्रियांनो, ह्या गोष्टी तुम्हाला टोचून बोलण्यात मला बिलकुल रस नाहीये. बोलणारा मी नाहीये, देवाचं वचन आहे. हालेलुया. ज्याला कान आहेत तो ऐको. लेकरांना दोष नाही द्यायचा की लेकरं चुकले. लेकरांना दोष नाही द्यायचा की लेकरं बिघडले. दोष तुमचा आहे, कारण देव तुम्हालाच कळलेला नाही. ज्याला देव कळतो ना त्याच्या लेकरांना देव कळतोच. हालेलुया. दाविदाला देव कळला होता म्हणून शल्मोनाला कळला. आमेन. अब्राहमाला कळलेला होता म्हणून इसाकाला कळला.
इसाकाला कळला होता म्हणून याकोबाला कळला, आणि याकोबाला कळला म्हणून 12 वंशांना कळला. हालेलुया. आणि त्या 12 कुलपतींना कळला म्हणून इस्रायल राष्ट्राला देव कळला. हालेलुया. समजतंय का? इथं दिव्याखालीच अंधार आहे, काय प्रकाश पडेल आपला मला सांगा. आई वडिलांना मी एक प्रश्न विचारला ना, की कोण रोज बायबल वाचतो ना ब्रदर? कुठं? कॅलेंडरवर आजच्या तारखेचं वचन. बाहेर निघताना खूप यांना वाटतं मी खूप धार्मिक, कारण बाहेर निघताना काय वाचतात? आजची तारीख काय? 27 तारखेला कोणतं वचन आहे? बाहेर जाशील तर मरशील, असं वचन पाहिजे होतं. मग जाणार नाही बाहेर, कारण विश्वास तेवढ्याच वचनावर आहे. बाकी बायबल आम्हाला माहितीच नाहीये. बाकी इथं जे लिहिलेलं आहे ना त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू. तिथं पाहिजे होतं असं लिहिलेलं, बाहेर जाशील तर मरशील, मग नाही जाणार बाहेर. का? विश्वास आहे त्या वचनावर. बाकी बायबल आम्ही वाचतच नाही. बायबल आम्ही नाही. मोबाईल आयफोन आहे ब्रदर. कोणता आहे? आयफोन. OnePlus. लेकरांना विचारा, माझ्या बापाकडे कोणता मोबाईल आहे? आयफोन आहे. कोणता? लेटेस्ट आयफोन 16, 15, 13 प्रो. आयफोन प्रो. आणि बायबल एक आहे आमच्याकडं सार्वजनिक. आई बाप सगळे वर्षातून एकदा चर्चला जाताना नाताळाच्या वेळेस घेऊन जातात. ते कुठेतरी शोधून सापडत नाही. नवरा बायकोवर ओरडतो रविवारी, कुठे गेलं का बायबल? ती म्हणजे तुम्हीच ठेवलं ना, कारण यांनी आठवडाभर हातच लावलेला नाहीये. यांना माहितीच नसतं बायबल कुठे ठेवलेलं. मोबाईल झोपेत विचारा कुठे ठेवलाय. झोपेत विचारा, सायलेंट असला तरी शोधून काढाल. का? कारण जीव आहे त्याच्यात. काय त्याच्यात? जीव आहे. OnePlus घेतलाय आम्ही मागाचा, मग बरोबर सापडतो तो. कुठं बी ठेवा त्याला. मोबाईल एकटा असावा हे बरं. काय खरं नाही. आणि अजून म्हणतात मी ख्रिस्ती म्हणे. काय कळत नाही मला. तो वरून हसतोय आपल्यावर. वरून हसतोय. काही लोक मनात विचार करत असतील, हा स्वतःला एवढा धार्मिक समजतो. मी करतो म्हणून बोलतोय. जे करत नाही ते बोलतच नाही मी. माझ्या घरी येऊन बघा, माझ्या लेकरांना विचारा, केलं नसतं तर बोललोच नसतो. बोला हालेलुया. बघा अजून IPL. आणि पोरांबद्दल खुश व्हा. माझ्या लेकरांना सगळ्यांचे नावं येतात. वा रे वा. कारण त्यांना देवाची ओळख नव्हती. मंदिरात राहणारे होते तरी देवाला ओळखलं नाही हो. आणि हा शमूएल हन्नेच्या घरी राहिला तरी देवाला ओळखलं, आणि देव त्याच्याशी बोलला. फरक नाही पडत, काहीच फरक नाही पडत. बायबल इतकं स्पष्ट बोलतो ना. भविष्यवाणी आहे बायबल. प्रत्येक वचन बायबलची काय आहे? आणि ती एक भविष्यवाणी इतकी भयानक आहे ना. काय माहिती का? पहिले ते शेवटले होतील, आणि शेवटले ते. ही भविष्यवाणी फार भयानक आहे बायबलची. येशू ख्रिस्त म्हणतो असं बऱ्याच जणांचं होईल की पहिले ते शेवटले होतील, आणि शेवटले ते. नवीन ख्रिस्ती लोक विश्वासात जे येत आहेत ना या दिवसामध्ये, 3-3 तास गुडघे टेकतात देवाच्या चरणी. आम्ही नवीन लोकात सेवा करतो पुणे जिल्ह्यामध्ये. आम्हाला माहिती आहे. आमच्या लोकांसोबत गुडघ्यावर बसून दाखवा 3 तास. तो भी करोडपती पासून रोडपतीपर्यंत सगळे प्रार्थनेत असतात. आमच्या मंडळीमध्ये पुण्याला एक व्यक्ती आहे ज्याचा महिन्याचा टर्नओव्हर 2.5 करोड रुपये. एका महिन्याला कमाई त्याची 2.5 करोडची आहे. 2 तास ते 3 तास रोज प्रार्थनेला बसतो. माझ्यासोबत चला, मी दाखवतो त्याला. हे का? कारण पहिले ते शेवटले, आणि शेवटले ते पहिले होते. ज्यांना आता ख्रिस्त कळतोय ना ते प्रेम करतायत त्याच्यावर. आमेन. आणि आपल्याला इतकी वर्ष झाले, जन्म आपला ख्रिस्ती परिवारात झाला, पण ख्रिस्त कळलाच नाही अजून आपल्याला. म्हणून 5 मिनिटाच्या वर आपली प्रार्थना नाहीये. अनेक लोकांनी त्या जेवणावरची प्रार्थना पण सोडून दिली आता. कारण भूक लागली आहे, विसरून गेलो प्रार्थना करायचं. जेवणावरची प्रार्थना सुद्धा नाही करत. आणि बाकी करतात तर का करतात? की प्रभू काही अशुद्ध असेल तर दूर कर, मरू देऊ नको. स्वतःच्या घरात नाही करणार, पण बाहेरच्या घरात आवर्जून करतील. का? यांनी काही केलं असेल मग. खायचं तर आहे, पण भीती आहे मनात की कोणी काही खाऊ घालून दिलाच.
म्हणून तिथं प्रार्थना करतात, देवा हे शुद्ध कर, पवित्र कर. का बरं? खा ना, गिळ ना. घरात पण गिळत होता ना, खा. इथं पण नाही, इथं मरणाची भीती म्हणून प्रार्थना चालली. हे आपलं ख्रिस्ती जीवन, हे आपलं ख्रिस्ती जीवन आहे. तरी सुद्धा ज्याला कान आहेत तो ऐको. सगळ्यांवर बळजबरी, सगळ्यांवर बळजबरी नाही. कोणाला राग आला असेल येऊ द्या, येऊ द्या, काय फरक पडणार आहे? मला शिव्या देऊन स्वर्गात जा, पण न ऐकून नरकात जाऊ नका. समजतंय का? माझी निंदा करा, मला दगड मारायचा तर दगड बी मारून घ्या, पण कुठं जा? स्वर्गात. स्वर्गात जा. ही देवाची इच्छा आहे. हा, माझी निंदा केल्याने जर तुम्हाला वाटत असेल ना काही चांगलं होणार असेल, करून घ्या, पण देवाचं वचन ऐका. हालेलुया. येशूचं एकच म्हणणं होतं, तुम्ही वचन ऐका, तुम्ही आज्ञा पाळा, बाकी सगळं व्यर्थ आहे प्रियांनो, सगळं व्यर्थ आहे. हालेलुया. मी 1 तास तुमचं मनोरंजन करू शकतो. मी शिक्षक आहे. मी काय आहे? शिक्षक आहे. मी 1 तास तुमचा टाइमपास आरामात करू शकतो, तेवढं मला जमतं. पण तुमचा टाइमपास करून मी माझा नाश करू इच्छित नाही. म्हणून देवाने मला जे दिलं मी तुम्हाला देऊन टाकलं. तुम्हाला घ्यायचं नाही घ्यायचं हा तुमचा विषय, पण मी इथं जो उभा आहे ना, तो मनोरंजन करण्यासाठी नाही, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी उभा आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त हा जीवन बदलायला आला, म्हणून आई बापांची इच्छा होती त्याने काय करावा? लेकरांना स्पर्श. बोला, काय करावा? आई बापांना माहिती होतं आमचे लेकरं निरोगी आहेत, त्यांना आरोग्याची गरज नाही, पण येशूचा स्पर्श यांचं जीवन बदलेल. हालेलुया. येशूचा स्पर्श यांचं काय बदलेल? जीवन बदलेल. नीट लक्ष द्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेवढी लोक या ठिकाणी बसलेले आहेत, येशूला केवळ चमत्कार करणारा देव म्हणून बघू नका, केवळ आरोग्य देणारा देव म्हणून बघू नका. लक्षात घ्या, येशूचा स्पर्श फक्त आरोग्य देत नाही, येशूचा स्पर्श जीवन बदलणारा स्पर्श आहे. हालेलुया. हालेलुया. तो मनुष्याला बदलून टाकतो. मला बदललं, तुम्हालाही बदलेल. हालेलुया. हालेलुया. मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आजारी होतो म्हणून नाही. मी दारू प्यायचो, मी गुटखा खायचो, मी तंबाखू खायचो, मी पापात होतो. माझ्या जीवन बदलण्याची गरज होती मला. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये येशूचा स्पर्श जेव्हा मी अनुभवला ना, तर माझा आजार नाही बरा झाला, माझं जीवन बदललं. हालेलुया. हालेलुया. लेकरांना ह्यासाठी येशू जवळ आणा की त्याने स्पर्श करावा आणि लेकरांचं काय बदलावं? जीवन बदलावं, त्यांचे मार्ग बदलावे. ह्यासाठी आपल्या लेकरांना येशू जवळ आणणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि ही जबाबदारी कोणाची आहे? आई बापांची. आई बापांनो, ज्याला कान आहेत तो ऐकू, देवाचं वचन ऐका आणि त्याप्रमाणे करा. लेकरांना जगाजवळ घेऊन जाऊ नका, टीव्ही जवळ घेऊन जाऊ नका, मोबाईल जवळ घेऊन जाऊ नका. लेकरांना येशू जवळ घेऊन या की जेणेकरून त्याने त्यांना स्पर्श करावा. आपले डोळे झाकू, यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. प्रत्येक व्यक्ती आपले डोळे बंद करा, आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद पिता, तुझी स्तुती करतो ह्या समयाबद्दल. आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस प्रभू. केवळ ऐकणारे नाही, पण वचनावर विश्वास ठेवून चालणारे कर देवा. खरंच प्रभू, आमची परिस्थिती बदल, आम्हाला तुझी ओळख व्हावी परमेश्वरा. आम्ही तुझ्या जवळ यावं प्रभू. आई बाप म्हणून परमेश्वरा ख्रिस्ता आम्हाला तुझी पहिल्यांदा ओळख व्हावी आणि मग आमच्या लेकरांना देखील तुझी ओळख व्हावी, त्यांना तुझा स्पर्श व्हावा, यासाठी कृपा दे. यावेळेस आपण एक छोटस कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. धन्यवाद.